डॉक्टर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ART सेंटर, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, निरामय आरोग्यधाम, संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ऍडव्होकसी कार्यक्रमाचे उद्घाटन वरिष्ठ स्तर न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर देवर्षी डॉक्टर धडके, नोडल अधिकारी ART, डॉक्टर तोडकर, वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर, डॉक्टर अग्रजा चिटणीस, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ART सेंटर, भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय, सकट सुपरवायझर, DAPCU सीमा किणीकर, संचालिका, निरामय आरोग्यधाम, लालाजी जाधव, प्रकल्प संचालक, LWS प्रकल्प, ऍडव्होकेट किंगी, ज्येष्ठ विधिज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भालशंकर, प्रकल्प अधिकारी, SSKS, महेश, प्रकल्प अधिकारी, दीपक गुंजे, प्रकल्प अधिकारी, क्रांती, शिवाजी शिंदे, प्रकल्प अधिकारी, संतोष राठोड, प्रकल्प अधिकारी, हर्षवर्धन अहिरे, कुंभार, प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अग्रजा चिटणीस यांनी करताना सिव्हिल हॉस्पिटल, SSK, निरामय आरोग्यधाम आणि ART यांच्याकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांविषयी मार्गदर्शन केले। ऍडव्होकेट किंगी यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मिळणाऱ्या सर्व सुविधांविषयी सर्वांना अवगत केले। डॉक्टर धडके यांनी सिव्हिल मधील ART तसेच सर्व सुविधांविषयक माहिती देऊन कुठे अडचणी असल्यास त्याबाबत अवगत केले। सीमा किणीकर, निरामय आरोग्यधामची वाटचाल याविषयी सर्वांना माहिती दिली। न्यायाधीश तथा सदस्य सचिव, विधी सेवा प्राधिकरण सोलापूर देवर्षी यांनी सर्वांचे कौतुक करून वंचित घटकांसाठी विधी सेवा प्राधिकरण नेहमीच कटिबद्ध आणि सोबत असल्याचे सांगितले। सदर प्रसंगी संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम याचे IC साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। सदर प्रसंगी तृतीयपंथी बांधवांना TG प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। उपस्थित महिलांची स्तन कॅन्सर तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचे आभार डॉक्टर गायकवाड यांनी मानले। सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी सतीश राठोड यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय, निरामय आरोग्यधाम, संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम, ART सेंटर मधील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।